Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मी परवा पुण्याच्या COEP कॉलेजमध्ये गेलो होतो आणि तिथल्या विद्यार्थिनींसोबत बोललो की नक्की काय तुमचे प्रॉब्लेम्स आहेत काय नाही. तर कोणतरी म्हटलं की आम्ही एका हॉस्टेलच्या हॉलमध्ये 16 जणी राहतोय. कोणतरी म्हटलं की मी ऑर्फन आहे पण माझी स्कॉलरशिपच जमा झालेली नाहीये. आणखी काही जणी म्हटले की पहिल्या वर्षी स्कॉलरशिप लागू झाली, मागचे 2 वर्ष मात्र आम्हाला ह्या सगळ्या संदर्भात फीजमध्ये कन्सेशनच नाही मिळाले. आता हे सगळं झालं, इथपर्यंत गोष्टी ठीक होत्या. हा व्हिडिओ मुंबई तकवर पण तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर काल त्या मुलींना डांबून ठेवलंय किंवा त्या मुलींना वरती प्रेशराईज करण्यात आलंय अशा पद्धतीचा NSUI ने आरोप केला ABVP वरती. ABVPच्या स्टुडंट्सने असं म्हटलं की उलट NSUIचीच लोक इथे घुसले आणि त्यांनी गुंडगिरी केली. मुद्दा असा या सगळ्यावरून रात्रभर राडा सुरू झाला आणि या राड्यामध्ये नंतर शेवटी भाजपच्या वतीने NSUIच्या प्रकरणामध्ये म्हणजे तिथे जी मुलं उपस्थित होती त्यांच्यावरती FIR झाली. आता ज्यावेळी हे सगळं झालं त्यावेळी सगळ्यात पहिले तिथे एक नेता पोहोचला, त्याचं नाव होतं विजय वडेट्टीवार. सर स्वागत. नमस्कार. काय नक्की काय झालं? असं त्या कॉलेजमध्ये ज्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी अनेक प्रसारमाध्यमांनी त्या मुलींचा इंटरव्ह्यू केला, कधी दबाव दिसला का त्या मुलीवर? दबावात पोटी स्टेटमेंट होतं का? तुमच्याकडे असलेल्या स्टेटमेंटवरून तुम्हाला अंदाज आला असेल की भाजपाची गुंड, ABVPचे गुंड कुठल्या स्तराला जाऊ शकतात. त्या मुलीने आपल्या व्यथा म्हणल्या. व्यक्त होणं हा गुन्हा आहे का? जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्या मांडणं हा गुन्हा आहे का? आणि राहुल गांधींचं समर्थन करणं किंवा त्या कार्यक्रमाला जाण्यासाठी इच्छा व्यक्त करणं हे सुद्धा त्यांना अयोग्य वाटलं किंवा ते सुद्धा चूक आहे का, असा माझा प्रश्न आहे. मी सर्वप्रथम त्या मुलींची माफी मागतो. कारण मुलींची माफी यासाठी मला मागावं लागत आहे की खऱ्याला खोटं करण्यासाठी त्यांना खोटं बोलावं लागलं मुलींना आणि त्यांच्यावर दबावापोटी ते चुकीचं स्टेटमेंट त्यांनी काही प्रमाणात करायला लावलेत या गुंडांच्या दबावामुळे. पण ज्या वेळेस आमच्या मुलांनी जाऊन त्या मुलींचं स्टेटमेंट घेतलं आणि त्या आमच्या मुलं गेलेच नाहीत, मुळात मुलीच होत्या, मुलींनी जे स्टेटमेंट घेतलं किंवा त्या मुलींच्या बरोबर चर्चा केली त्यावेळेस त्या मुलींनी जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली. 2 वर्षापासून त्यांना स्कॉलरशिप मिळत आहे. मागच्या फीस इतकी गव्हर्नमेंटची मोठी आहे की ते भरू शकत नाही, ते अफोर्ड करू शकत नाही. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमचं एज्युकेशनवर फार मोठा अडचणी आहेत आणि त्या व्यक्त करायसाठी आम्हाला राहुलजींच्या बरोबर यायचं आहे असं ते स्पष्टपणे त्यांनी भूमिका मांडताना तुम्हाला दिसले आहे. मूळ प्रश्न असा येतो की लोकशाही आहे की नाही. तुम्हाला जर त्या मुलींना यायचं आहे किंवा काही बोलले असतील, आम्ही तर त्यांना काही कुठेच टॉर्चर केलेलं नाही, काही आम्ही कुणाला त्या मुलींवर कुठला दबाव टाकलेला नाही. अगदी हसत खेळत त्या मुलींनी सगळं आपलं स्टेटमेंट दिलं. तुम्ही पण जाऊन आलात, तुमच्या सगळ्या प्रसार माध्यमांनी जाऊन आला, तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढे त्यांनी भावना व्यक्त केल्या. पण यांच्या पोटात यासाठी दुखलंय की राहुलजींच्यामुळे यांना भीती वाटायला लागली आणि काहीतरी या कार्यक्रमाला गालबोट लागावं म्हणून अशा प्रकारचं एक षडयंत्र या ABVPच्या आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय आणि उलट आमच्यावरच गुन्हा दाखल करण्यासाठी खोटी रिपोर्ट दिली. बरं, पोलिसांनी आमच्याच लोकांना मारहाण केली, आमच्या पोरांना जखमी केलं. काय तर त्या मुलीला प्रोटेक्ट करायसाठी गेले म्हणून त्या मुलींना भाजपच्या गुंडांनी दुपारी 2 वाजतापासून डांबून ठेवलं. बरं, थोडी तरी लाज वाटायला पाहिजेत. आपण काय करतो? त्या मुलींचा दोष काय होता तर एवढं करायला? नाही, तू स्टेटमेंट मागे घे. बरं, तू स्टेटमेंट मागे घे. काय मागे घेणार ती? जे एज्युकेशन संबंधी त्या मुलींचे जे प्रश्न होते, ज्या समस्या होत्या, ज्या अडचणी होत्या त्या मांडणारच. आणि त्या मांडल्यामुळे यांच्या पोटात पोटशूळ का आली आणि का दबावासाठी ते तिथे पोहोचले? एक गोष्ट आहे की तुम्ही माझा व्हिडिओ बघा. काल मी जो मुंबई तकवरती पब्लिश झाला, मी तो परवा इंटरव्ह्यू केला होता, काल आमच्याकडे लागला. मुद्दा असा आहे की ज्या सहजतेने आपण असं म्हणू की ज्या सहजतेने आणि जितक्या क्लिअरली त्या मुली हे सगळं बोलतात स्पष्ट वक्तेपणामुळे, तो स्पष्ट वक्तेपणा काल मात्र ज्यावेळी बाईट रेकॉर्ड करण्यात आला त्यावेळी दिसत नाहीये म्हणून शंकेची पाल चुकते पत्रकार म्हणून माझ्या मनात सुद्धा. माझं म्हणणं आहे की तुमचं म्हणणं आहे की तुम्ही म्हणजे ABVPच्या गुंडांनी त्यांना, असं तुमचं म्हणणं आहे की त्यांना ABVPच्या लोकांनी त्यांना प्रेशराईज केलं आणि म्हणून त्यांच्यावर स्टेटमेंट लिहून घेतलं. मुद्दा असा आहे की NSUI ह्या सगळ्यामध्ये तुम्ही आणि काँग्रेसची मंडळी राजकारण करताय, हाच तर भाजपने काल आरोप केलाय. मग बघा, हास्यास्पद आहे. एक तर तुम्ही एज्युकेशनची वाट लावली, त्या पोरांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, तुमचे पेपर लीक होत आहे, तुम्हाला एज्युकेशन सिस्टममध्ये करप्ट करून ठेवलं सगळी. तुम्ही स्कॉलरशिप या राज्यामध्ये या सगळ्या विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप गेल्या 2-3 वर्षापासून मिळत नाही आहे.
पोरं हैराण आहेत. अनेक शाळामधून काढून टाकलं जात आहे त्या पोरांना. त्यांना परीक्षेला बसू देत नाहीये. याची काय थोडी तरी आहे काय? आणि मग कोणीतरी आवाज उचलला पाहिजे की नाही. तो विरोधक म्हणून आम्ही आवाज काढला किंवा आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभं झालो. तर राजकारण, ती काय लहान मुलं आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार आहे. 18 वर्षावरची पोरं आहेत, ती इंजिनिअरिंग कॉलेजची, MBA कॉलेजची असतील, PGचे पोरं असतील, ते सगळे मतदानाचा हक्क असलेली मुलं आहेत. आणि या सिस्टमच्या विरुद्ध, जे करप्ट सिस्टम आहे, या विरुद्ध तर ती मुलं उभे होत आहेत, ते व्यक्त होत आहेत. तर त्याला राजकारण म्हणायचा. आणि तुम्ही काय करताय? गेली 4-5 वर्षापासून या मुलांच्या भविष्याशी खेळणं सुरू झालेलं आहे. मूळ प्रश्न खरं म्हणजे त्यामध्ये असा आहे की स्कॉलरशिप मिळत नाही. सरकारी जी मुलं, कॅटेगरीची मुलं सरकारी कॉलेजमध्ये, शासकीय कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातात, त्यांची फीस किती? 90,000 रुपये. हे काय चालू आहे? हा, म्हणजे मी जो व्हिडिओ रेकॉर्ड केला त्याच्यामध्ये ती ऑर्फन OBC कॅटेगरीतली मुलगी होती, मला आठवतंय. आणि नंतर तिनेच तो व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड केला की माझ्यावरती मला मॅनिप्युलेट करण्यात आलं वगैरे. पण मुद्दा असा इथे परत की जर फीस भरलेली नाहीये किंवा सरकारकडून ज्या गेल्या 2-2 वर्षाची स्कॉलरशिप आलेली नाहीत, काही मुलांना पहिल्या वर्षी स्कॉलरशिप लागू झाली, 2 वर्ष मात्र ती जमाच नाही झाली, पूर्ण फी भरायला लागते. या सगळ्यावरतीचं प्रकरण शेवटी राजकारणाच्या दिशेने वळतंय का, हाही मला शंकेची पाल चुकचुकली मनामध्ये. आता माझं म्हणणं आहे की तुम्ही तिथे पोहोचल्या एक्झॅक्टली घडलं काय? असं आहे, तिथे आमची सगळी युथ काँग्रेस आपला युथ काँग्रेस आणि NOCIची मुलं तिकडे पोहोचलेली होती. तिकडे आमच्या मुलांना आमच्या पोरांची मागणी होती की त्या मुलींना मुक्त करा आणि ते दामून ठेवलाय, तिला सोडवा, तिला प्रोटेक्शन द्या, तिला रस्टिकेट करण्याची धमकी दिली, हॉस्टेलमधून काढून टाकण्याची या गुंडांनी धमकी दिली. त्यामुळे ही मुलं त्या मुलीच्या प्रोटेक्शनसाठी पहिले मुली गेलेल्या होत्या. मुलींना धक्काबुक्की लावली. तिथे सुद्धा पोलीस, ही महिला पोलीस नव्हत्या, पुरुष पोलिसांनी त्या मुलींना धक्का मारला, नको तिथे हात लावला. या ठिकाणी हे एक चूक त्यांची आहे. आणि हे झाल्यानंतर दुसऱ्यांदा आम्ही पोहोचल्यानंतर आमच्या मुलांनी एवढीच मागणी केली, मी सगळ्यांना शांत करून, कारण आमचा कार्यक्रम होता, त्या मुलांना सगळ्यांना शांत करायचा प्रयत्न केला. तोपर्यंत फोन करून गेटवर ABVPचे सगळे मोठ्या प्रमाणात गुंड आले. आणि त्यांनी तो गेट अडवला. गेट अडवल्यानंतर आम्ही शांतपणे तिथे बसलो की त्यांना हाकला आणि आम्हाला मार्ग मोकळा करून द्या. मी इकडे सगळ्या मुलांशी चर्चा करत असताना पोलिसांनी या मुलांना त्यांना त्या गेटवर जाऊन त्यांना हाकलण्याची, त्यांना काढण्याची मागणी करत असताना पोलिसांनी उलट आमच्याच पोरावर बळाचा वापर केला आणि दंडुके मारले आणि त्यांना मारपीट केली. त्यामध्ये एका मुलाला हॉस्पिटलाइज झाला, दुसरं 2 मुलं हॉस्पिटलाइज झालं. आणि त्यानंतर आम्ही सांगितलं की आम्ही मग धरणं आंदोलन सुरू केलं. हे गुंडाचा काय संबंध इथे येण्याचा? त्यांना तिकडे हाकला आणि या मुलीला प्रोटेक्शन द्या म्हणून आम्ही, आणि वाद मिटवण्याचाच आम्ही प्रयत्न केला. आणि आम्ही त्या मुलींच्या प्रोटेक्शनसाठी मी ज्यावेळेस गेलेलो होतो त्यावेळेस पोलिसांना घेऊन हे शांत करून, कारण उद्याच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचं हे सगळं प्लॅनिंग होतं, षडयंत्र होतं, त्यामुळे मी त्यांना शांत करायचं माझा प्रयत्न. एक शेवटचा विषय, आज ABVPची मंडळी किंवा भाजप प्रणित जे म्हणजे आहेत, आज पुण्यामध्ये वंदे मातरमचा पूर्ण कार्यक्रम घेत आहेत. काँग्रेसवाल्यांवरती आरोप करतात की काँग्रेसवाले कसे पूर्ण वंदे मातरमला विरोध करतात आणि त्यामुळे तुम्ही देशविरोधी. यांना अकलीचे दिवाळे निघाले. हा, ज्या वेळेस देशाला स्वातंत्र्यासाठी सगळ्या जाती धर्मांची एकजूट आवश्यक होती, वंदे मातरमच्या 2 कळव्यामध्ये देशाचं गुणगान होतं, देशातील संपूर्ण देश कसा एकत्र राहील यासाठी ते सगळं होतं, देशाच्या पूर्ण चित्र उभं केलं गेलं होतं. शेवटचे 2 कळवे थोडे धार्मिक होते, त्यामुळं इतर लोकांना त्यामध्ये इतर धार्मिक तेढ होईल किंवा धार्मिक भावनेमुळे इतर धर्मांची लोक स्वातंत्र्यात जुळू नयेत किंवा त्यामध्ये फूट पडू नये म्हणून त्यावेळेस नेहरूजींच्या, सुभाषचंद्र बोसच्या, टागोरांच्या उपस्थितीमध्ये तो निर्णय झालेला. तेच गाण शेवटपर्यंत सुरू होतं. हे आल्यानंतर जातीयवादी धर्मांध लोक यांना तेच पाहिजे, कारण मतं त्यांना त्यामुळेच मिळवायचे आहेत, काम करून मिळवायचे नाहीत, देश लुटायचा आहे आणि धर्माच्या भावना भडकवायच्या आहेत. आणि त्यामुळे ते 2 कडवे शेवटचे जोडले गेले. हा निर्णय काय आत्ताचा नाही आहे, त्यावेळेचा निर्णय. आणि तुम्ही तुमच्या फायद्यासाठी काही करत असाल तर त्यामध्ये ते राजकारण करणं हे स्पष्ट दिसत आहे. राहिला वंदे मातरमचा संबंध भाजपशी काय आहे? भाजप काय देणं घेणं आहे वंदे मातरमशी? पुढे होता स्वातंत्र्याच्या पूर्वी कधी वंदे मातरम म्हटला होता? कधी तिरंगा हातात घेतला होता? तुम्ही इंग्रजाबरोबर देशाच्या विरुद्ध उभा होतात, तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या विरुद्ध उभं होतात आणि तुम्ही सांगताय आम्हाला की वंदे मातरम म्हणे अपमान झाला देशाचा. खोटारडी आहेत, जे देशविरोधी आहेत ते देशभक्तीचे म्हणजे ओरड करतायत, देशभक्तीचा दिखावा करत आहेत.
हे आता देशातील जनतेला कळून चुकलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही काय घडलं काय नाही अशा गोष्टी सांगितल्या. कार्यक्रम संध्याकाळी पार पडतो यासाठी शुभेच्छा. थँक्यू.